श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हे सद्गुरु साईनाथ, तुझा जय जयकार असो। तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी नमस्कार करतो। कुठल्याही विकाराशिवायची आत्मस्वरूपात सतत एकरूप झालेली तुझी अवस्था आहे। तुला शरण आलेल्या माझ्यावर तू कृपा कर। तू सत्य, ज्ञान व आनंदयुक्त सुख संतोषाचा साठा संसाररूपी वणव्यात होरपोळ निघालेल्या दुःखी जनांना सौख्य मिळवून देणारा तू अद्वैताचा उपदेश करून मंदबुद्धीच्या लोकांची द्वैताची आवड घालवून देतोस। हे आकाश जसे सर्व ठिकाणी पूर्ण भरून पसरलेले आहे, तसेच तुझे स्वरूप मनात रेखाटून ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते खासे भाग्यवान होत। साधूंचे संरक्षण व्हावे, असाधूंचा मुळासकट संवार व्हावा, याकरिताच ईश्वराचा अवतार असतो। परंतु संत यापेक्षा वेगळे असतात। एक मोठा, एक हलका याची त्यांना जाणीव नसते। दोन्ही त्यांना सारखेच असतात। ईश्वरापेक्षा संत मोठे, कारण असाधूंनाच ते आधी मार्गाला लावतात। दीनदुबळ्यांसाठी त्यांचे मन तिळतिळ तुटते आणि प्रेमाने दाटून येते। संसाररूपी सागराचे हे अगस्त्य ऋषी आहेत। अज्ञानरूपी अंधकाराचे हे सूर्य आहेत। परमात्म्याची तेथेच वस्ती आहे। खरे पाहता हे त्याच्यापासून वेगळे नाहीतच। अशा संतांपैकी एक हा माझा साई भक्तांकरिता येथे अवतरला आहे। जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्याच्या वैभवाने सुशोभित असा तो मूर्तिमंत ज्ञानदेवच आहे। त्याचे सर्व प्राणीमात्रांवर प्रेम होते, इतर गोष्टींकडे मुळीच ओढ नव्हती। एका ठिकाणी आसक्ती किंवा दुसऱ्या ठिकाणी विरक्ती असली तरी त्याची सर्व ठिकाणी शत्रुत्वाच्या भावाशिवायची निपक्षपाताशिवायची भावना होती। त्याला कोठेही शत्रुत्वाची किंवा मित्रत्वाची भावना नव्हती। त्याला दरिद्री व श्रीमंत सारखेच होते। असा हा महानुभाव म्हणजे विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ महात्मा साई, त्याचे महात्म्य आता ऐका। संत आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या आकर्षणामुळे आपल्या पुण्याचा साठा खर्च करतात। पर्वत किंवा दर्या यांची अडचण न पाहता भक्तांकरिता उडी टाकतात। एक अडाणी माणूस म्हणून परमार्थ कशाशी खातात हे न समजणारे स्त्री, पुत्र व धन यात आसक्त होतात। ती बिचारी अजाण म्हणून त्यांना क्षमा करा। अशी निर्णती काही न समजणारी साधी भाबडी त्यांना देव कृपा करून प्रेमाने जवळ घेईल। परंतु देवापासून दूर होऊन देवाला जे पाठमोरे असतात त्यांचा ताठा त्यांना पोळीत असतो। अज्ञानी माणसाची कीव येऊन एखादा संत त्याच्यावर प्रेम करेल आणि त्या माणसाचाही बेधडक विश्वास बसेल। ज्ञानाचा दिमाग मात्र व्यर्थ असतो। स्वतःला विद्वान समजणारे मूर्ख बुद्धीचे लोक कोरड्या अभिमानाने उगीचच फुगतात। भक्ती मार्गाचा तिरस्कार करतात। त्यांची संगत आपल्याला नको। तसेच वर्णसंकर बंड नको आणि वर्णाभिमान थोटांडही नको। वर्ण व आश्रम याचे काटेकोरपणे नियम पाळणारे गर्विष्ठ इसम होऊ नका। तसेच वेदांना न मानणारे ढोंगी पंडितही होऊ नका। ज्यांनी वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद व वेदांग, वेदांचेच भाग म्हणून गणले गेलेले शास्त्र किंवा उपवेद यांची 6 अंगे आहेत। शिक्षा, काव्य, व्याकरण, छंद, ज्योतिष व नियुक्त यांचा सखोल अभ्यास केलेला आहे। परंतु ज्ञानाच्या गर्वाने जे माजलेले आहेत ते भक्तिमार्गाच्या आड येतात। त्यांची धडगत दिसत नाही। अज्ञानी माणूस श्रद्धेच्या बळावर संसाराच्या भीतीचे संकट पार करून जाईल। परंतु या शास्त्र पंडितांचा पेच कधीच कोणाला सोडविता येणार नाही। संतांच्या पायी विश्वास ठेवला तर अज्ञानी माणसांचे अज्ञान दूर होईल आणि ज्ञानाचा अभिमान असलेल्या माणसांचा संशयाचा त्रास राहणार नाही
आणि त्यांच्या हृदयात चांगल्या मनोवृत्ती उत्पन्न होतील. असो, एकदा सुदैवाच्या क्रमानुसार कशी विचित्र गोष्ट घडली पहा. एका कर्मठाच्या नशिबी साईची अलभ्य भेट होती. त्याचा बेत वेगळा होता, परंतु योगायोग निराळाच होता. त्यामुळे शिर्डीचा लाभ घडला आणि आपल्या गुरूंचे दर्शन घडले. ते गुरूचा महिमा दर्शविणारे रसाळ, अगत्याचे व गुरुभक्तांना प्रेमाचा अनुभव देणारे कथानक आता ऐका. एकदा क्षेत्र नाशिक येथील रहिवासी मुळे आडनावाचे कर्मठ, सोवळे व अग्निहोत्री आपल्या पूर्वपुण्याईच्या बळाने शिर्डीस आले. असले बळ गाठी असल्याशिवाय शिर्डीत कोणीही एक पळ सुद्धा थांबू शकत नव्हते. कोणाचा निश्चय कितीही पक्का असला तरी बाबांच्या पुढे त्याची खटपट चालत नसे. कोणी म्हणेल मी जाईन आणि मन मालेल तोवर तेथे राहीन, तर ते त्याच्या हाती नसे. तो सर्व प्रकारे पराधीन असे. मी म्हणता व निश्चय करता कित्येक असे थकले. साई एक स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारी देवता. त्यापुढे इतरांचा अहंकार गळून जात असे. आपली पाळी आल्याशिवाय बाबांना आपले स्मरण होत नसे. त्यांचे गुणवर्णन कानावर पडत नसे. मग दर्शन घेण्याची स्फूर्ती मनात कोठून येणार? साई समर्थांच्या दर्शनाला जावे अशी कित्येकांची इच्छा असून त्यांना साईच्या निर्वाणापर्यंत योगच आला नाही. पुढे जाऊ जाऊ म्हणता चेंगटपणा आडवा येऊन ते शिर्डीला येता येता राहिले आणि बाबाही निधन पावले. आज उद्या करीत राहिले आणि शेवटी प्रत्यक्ष भेटीला मुकले. अशा प्रकारे त्यांचे दर्शन घेणे राहूनच गेले आणि पश्चाताप पावले. अशांची जी भूक राहिली त्याने विश्वास ठेवून आदरपूर्वक या कथा ऐकल्या तर त्यांची दुधाची तहान ताकाने भागेल. बरे, भाग्याने जे कोणी गेले आणि दर्शनाने व चरणस्पर्शाने मनात समाधान पावले ते काय तेथेच मनसोक्त राहिले? बाबांनी ठेवले पाहिजे ना. आपल्या पायी कोणी जाऊ शकत नव्हते. राहू म्हणता कोणाला राहता येत नव्हते. आज्ञा होईल त्यानेच राहावे आणि जा म्हणतील त्यानेच परत जावे. एकदा काका महाजनी हे मुंबईचे सेठ धरमसिंह जेठाबाई यांच्या पिढीवर मुख्य कारभारी होते. मुंबईहून शिर्डीला गेले होते. तेथे एक आठवडाभर राहून मग परतावे असे त्यांच्या मनात होते. चावडे सुंदर शृंगारून बाबांसमोर पाळणा टांगून भक्तजन कृष्ण धर्माचा उत्सव करीत आणि आनंदाने नाचत असत. गोकुळ अष्टमीचा समारंभ आनंदाने डोळ्याने पाहावा म्हणून ही मौजेची वेळ साधून काका शिर्डीत आले होते. परंतु सुरुवातीलाच बाबांच्या दर्शनाला जाताच बाबांनी त्यांना विचारले, आपल्या घरी परत केव्हा जाणार? काका मनात आश्चर्यचकित झाले. भेटल्याबरोबरच हा का प्रश्न? त्यांच्या मनात तर शिर्डीत 8 दिवस राहायचे होते. बाबांनी स्वतः जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा काकांना उत्तर देणे भागच होते. परंतु ते देखील जणू काय बाबांनीच सुचविले म्हणून काकांनी योग्य ते उत्तर दिले. बाबा जेव्हा आज्ञा देतील तेव्हा आपल्या घरी परत जाईन. काकांकडून उलट उत्तर येताच बाबा म्हणाले, उद्याच जाना. काकांनी जी आज्ञा शिरवाकून नम्रपणाने मान्य केली आणि बाबांना नमस्कार करून गोकुळ अष्टमीसारखा सण असूनही त्याच दिवशी प्रयाण केले. पुढे ते गावी पोहोचले आणि पेढीवर जाऊन पाहतात तो मालक काका केव्हा परत येतील याची वाटच पाहत होते. मुनीम एकाएकी आजारी पडल्याने मालकाला काकांची जरुरी होती म्हणून त्यांनी काकांना लगेच परत यावे याकरिता शिर्डी येथे पत्र धाडले होते. काका शिर्डीहून निघाल्यावर टपालवाल्याने तेथे तपास करून ते पत्र पाठविले आणि काकांना ते घरी मिळाले. तेच याच्या उलट पहा आणि ही लहानशी गोष्ट ऐका. भक्तांना आपले कल्याण कशात आहे हे कळत नसे, परंतु बाबा ते स्पष्टपणे जाणत असत. एकदा नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ नावाचे प्रख्यात वकील व बाबांचे प्रेमळ भक्त बाबांचे फक्त दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आले. त्यांच्या मनात बाबांचे उभ्या उभ्या दर्शन घ्यावे, चरणवंदन करावे आणि उदी व आशीर्वाद घेऊन परत जावे असे होते. गावी परत जाताना त्यांनी निफाड गावी उतरायचे होते. तेथे एका मुकादम्यासाठी त्यांना जाणे आवश्यक होते. त्यांचा जरी असा बेत होता तरी बाबांना योग्य व अयोग्य काय ते ठाऊक होते. धुमाळ परत जाण्याची आज्ञा मागत परंतु बाबा ती देत नसत. अशा प्रकारे बाबांनी आठवडाभर ठेवून घेतले आणि आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले. खटल्याच्या सुनावणीच्या लांबणीवर पडले आणि नेमलेल्या 3 तारखाही तशाच गेल्या. आठवडा संपल्यावरही काही दिवस बाबांनी धुमाळांना ठेवून घेतले. इकडे खटल्याच्या दिवशीच न्यायाधीशाला बरे नसायचे. जन्मात कधीही ठाऊक नाही असं सहन करण्यास कठीण पोटशूळ उठत असे. खटला आपोआप पुढे ढकलला जात असे आणि ती वेळ चांगल्या कामी उपयोगी पडत असे. असो, यामुळे धुमाळांना साईबाबांचा सहवास लाभला. पक्षकाराची काळजी मिटली आणि साईबाबांवर विश्वास ठेवल्यामुळे धडपड केल्याशिवाय सर्व काही घडून आले. पुढे मग योग्य वेळी बाबांनी धुमाळांना आज्ञा दिली आणि सर्व कामे यथास्थित पार पडली. खरंच बाबांची लीला अपूर्व आहे. खटला 4 महिने चालला आणि 4 न्यायाधीश झाले.
परंतु शेवटी यश आले आणि आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्तश्रेष्ठ नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नीची बाबांनी कशी बाजू घेतली तो प्रकार ऐका. नानासाहेब निमोण गावाचे वतनदार होते. सरकारकडे त्यांचे मोठे वचन होते व त्यांच्याकडे न्यायाधीशाचा कारभार सोपविलेला होता. माधवरावांचे जे ज्येष्ठ चुलत बंधू होते व वयोवृद्ध असल्याने सर्वांना अतिपूज्य होते. त्यांची पत्नीही मोठी एकनिष्ठ होती आणि दोघांचेही साईच दैवत होते. आपला वतनी गाव सोडून दोघांनीही शिर्डीत मुक्काम केला होता आणि साईचरणी श्रद्धा ठेवून सुखाने दिवस कंठित होते. सूर्योदयापूर्वी उठून पहाटे स्नान करून देवपूजा आटोपून नेहमी काकड आरती करण्याकरता ती दोघे चावडीत येत असत. पुढे नानासाहेब आपली स्तोत्रे म्हणत बाबांपाशीच मशिदीत राहत व संध्याकाळ होईपर्यंत तेथेच बाबांच्या सेवेत चूर असत. बाबांना लेंडीवर नेत असत, मशिदीत परतही आणून ठेवीत असत आणि पडेल ती सेवा प्रेमपूर्ण मनाने करीत असत. बाईसुद्धा आपल्याकडून करवेल तेवढी बाबांची चाकरी दिवसभर तेथेच मोठ्या प्रेमाने करीत असे. फक्त स्नानपान करायला, स्वयंपाक जेवणखाण करायला आणि रात्री झोपायला आपल्या मुक्कामी जात असत. बाकी राहिलेला सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ हे प्रेमळ जोडपे बाबांच्या जवळ राहून घालवीत असत. असो, या दोघांच्या सेवेंचे वर्णन करू लागले तर ग्रंथ फारच लांबेल, म्हणून वर सुरुवात केलेल्या विषयापुरताच भाग आता ऐकवितो. बेलापूर येथे मुलगा थोडा आजारी असल्याने नानासाहेबांच्या पत्नीला तेथे जायचे होते आणि पतीच्या संमतीने तेथे जाण्याची तयारी केली होती. नेहमीप्रमाणे बाबांचाही विचार घेतला आणि त्यांचा होकार मिळताच पतीच्या कानावर ही गोष्ट घातली. अशा प्रकारे तिचे बेलापूरला जाण्याचे निश्चित ठरले. परंतु नंतर नानांचे म्हणणे पडले की तिने त्याच दिवशी परत शिर्डीला यावे. नानासाहेबांना काही कारण होते म्हणून ते पत्नीला म्हणाले, जा आपण लगेच परत ये. हे ऐकून तिचे मन दुःखी झाले. दुसऱ्या दिवशी पोळ्याची अमावास्या होती, तोही दिवस तेथेच कंठावा अशी बाईच्या मनाची हौस होती. परंतु नानांच्या मनाला ते पटेना. शिवाय अमावास्येचा दिवस बाहेरगावी जाण्या येण्यासाठी अयोग्य असतो, म्हणून बाईला मोठे कोडे पडले आणि यातून सुटका कशी होईल याची काळजी वाटू लागली. बेलापूरला गेल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हते आणि पतीचे मनही दुखविता येत नव्हते. पतीची आज्ञा मोडणे कसे शक्य होते. असो, मग तिने तयारी केली आणि बेलापूरला जायला निघाली. बाबांची स्वारी लेंडीबागेकडे निघाली होती. त्यांना तिने नमस्कार केला. कोणीही बाहेरगावी जाताना कार्यात विघ्न येऊ नये म्हणून जसे देवापुढे नमस्कार करतात तशीच पद्धत शिर्डीत होती. परंतु तेथील देव साई होता. जाण्याची कितीही घाई असली तरी निघायच्या वेळी त्यांच्या पायी शिर्डीकर मस्तक ठेवीत असत. या तेथील पद्धतीप्रमाणे साठ्यांच्या वाड्यासमोर क्षणभर बाबा उभे असताना बाईने त्यांच्या चरणांना वंदन केले. नानासाहेब निमोणकर वगैरे लहान थोर दर्शनाला उत्सुक झालेली मंडळी तेथे येऊन बाबांना नमस्कार करीत झाली. अशी सर्व मंडळीच्या देखत व विशेषतः नानासाहेबांच्या समक्ष बाबा जे काही सर्व तिला म्हणाले त्याची प्रसंगाला योग्यता पहा. पायी डोके ठेवून बाईने निघायची आज्ञा मागितल्यावर बाबा म्हणाले, जा बरे, आता लवकर जा, मग निश्चिंत असू दे. गेल्यासारखे 4 दिवस सुखाने बेलापुरास राहा आणि सर्वांची विचारपूस करून मग शिर्डीस ये. असो, बाबांच्या या शब्दांनी बाईचे अनपेक्षित सांत्वन झाले. निमोणकरांना खूण पटली आणि दोघांनाही समाधान वाटले. सारांश, आपण बेत करतो, परंतु आपल्याला मागचे पुढचे जाणणे शक्य नसते. संतांना आपले हित व अहित ठाऊक असते. संतांना माहीत नाही अशी कोणतीही गोष्ट नसते. त्यांना भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळाचे ज्ञान हातावर असलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट असते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण वागलो म्हणजे आपण सुखसंपन्न होतो. असो, आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुळ्यांवर कृपा करून बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या रूपाने दर्शन कसे दिले या मुख्य कथेचे निरूपण पुढे चालवूया. मुळ्यांच्या मनात श्रीमंत बापूसाहेब पुट्टी यांची भेट घेऊन ताबडतोब परत जावे असा हेतू होता. परंतु त्यांचा जरी असा हेतू होता तरी बाबांचा त्यात दुसराच भेद होता. तो चमत्कार, ते रहस्य लक्ष देऊन श्रोत्यांनी ऐकावे. श्रीमंतांची भेटी झाली आणि सर्व मंडळी मशिदीकडे निघाली. मुळ्यांनाही इच्छा झाली आणि मंडळींबरोबर तेही निघाले. मुळ्यांनी 6ही शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. ज्योतिषशास्त्रात अतिप्रवीण होते. तसेच सामुद्रिकातही
म्हणजे हात, पाय, चेहरा इत्यादी अवयवांवरील शुभाशुभ चिन्हांवरून भविष्य जाणण्याचे शास्त्र पूर्णपणे निपुण होते. बाबांचे दर्शन होताच ते तेथेच रमले. बाबांचे प्रेमळ भक्त त्यांना पेढे, बत्तासे, बर्फी, नारळ, नारिंगी इत्यादी फळफळावर खूप शुद्ध व निष्पाप अंतःकरणाने भेट देत असत. शिवाय तेथे पेरू, केळी, ऊस वगैरे घेऊन माळिणी येत असत. त्यांच्याकडूनही मनात आले तर पदरचे पैसे खर्च करून बाबा ते खरेदी करत असत. पदरचा पैसा खर्च करील, आंब्याच्या टोपल्या विकत घेत, केळी पुष्कळ मागवीत आणि भक्तांना वाटून टाकेल. एक एक आंबा हातात घेऊन दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये चोळून मऊ झाल्यावर भक्तांच्या हाती तो देत असत. आंबा ओठाला लावतात, रस पोटात उतरत असे. जणू काय रसाची भरलेली वाटीच तोंडाला लावीत आणि साल व कोळी फेकून द्यावी. केळ्यांची तर आता अजब होती. भक्तांनी आतल्या घराची गोडी चाकावी तर बाबांनी त्यांच्या साली चाटाव्यात. किती आश्चर्यकारक त्या क्रीडा. ही सर्व फळे बाबा आपल्या हाताने सर्वांना वाटीत असत आणि एखाद्या वेळी मनात आले तर एखादे स्वतः चाकत असत. या नित्याच्या क्रमानुसार केवळ भक्तजनांसाठी केळ्यांची टोपली विकत घेऊन त्यावेळी ते भक्तांना वाटीत होते. शास्त्री बुवांना बाबांचे पाय पाहून मोठे आश्चर्य वाटले आणि हातावरील ध्वज व व्रज व अंकुश तिन्हांसकट रेखांचे निरीक्षण करण्याची इच्छा झाली. त्यावेळी बाबांचे भक्त काकासाहेब दीक्षित जवळच होते. त्यांनी 4 केळी उचलली आणि बाबांच्या हातात दिली. तेव्हा कोणी बाबांना खूप विनंती केली की, बाबा, हे क्षेत्र निवासी मुळे शास्त्री मोठ्या पुण्यबळाने आपल्या पायाशी आलेले आहेत. त्यांना फळांचा प्रसाद द्या ना. कोणी विनंती करो वा न करो, बाबांच्या मनात आल्याशिवाय ते कोणाला काहीही देत नसत किंवा करीत नसत. मुळे केव्हा केळी नव्हे, हात मागत होते आणि त्यासाठी आपला हात पुढे पसरीत होते. परंतु बाबा तिकडे लक्ष देत नव्हते आणि सर्वांना प्रसाद वाटीत होते. मुळ्यांनी बाबांना विनंती केली की, मला फळे नकोत, आपला हात द्या, मला सामुद्रिक पाहता येते. परंतु बाबांनी त्यांना हात दिला नाही. तरी देखील ते मुळे पुढे सरकू लागले आणि सामुद्रिक पाहण्यासाठी हात लांब करू लागले. पण बाबांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. जणू काय आपण त्या गावचेच नाहीत. शेवटी मुळ्यांच्या त्या पसरलेल्या हातावर बाबांनी ती 4 केळी ठेवली आणि त्यांना बसा म्हणाले. परंतु मुळ्यांच्या हातात आपला हात दिला नाही. ज्याने जन्मभर ईश्वरासाठी आपले शरीर झिजवले त्याला सामुद्रिकाशी काय कर्तव्य. साई महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या आणि ते आपल्या भक्तांचे मायबाप होते. अशी बाबांची निश्चित स्थिती व सामुद्रिकाकडे बेपर्वा वृत्ती पाहून शास्त्री बुवांनी हात आवरला आणि बाबांचा नाद सोडून दिला. थोडा वेळ स्वस्थ बसले आणि नंतर मंडळींबरोबर वाड्यात परत गेले. वाड्यात परतल्यावर मुळ्यांनी स्नान केले. सोवळे म्हणजे संध्या, पूजा इत्यादी कर्माच्या वेळी शुद्धतेने राहता यावे म्हणून इतर अमंगल पदार्थापासून दूर ठेवले. धुतलेले किंवा रेशमी वस्त्र नेसले आणि अग्निहोत्राच्या नित्यविधीला सुरुवात केली. इकडे नेहमीप्रमाणे बाबा लेंडीवर निघाले आणि म्हणाले, गेरू घ्या रे बरोबर, आज भगवे वस्त्र पांघरूया. सर्वांना आश्चर्य वाटले. बाबा गेरूचे काय करणार. जो तो विचार करू लागला की बाबांना आजच गेरू का आठवला. बाबांचे बोल नेहमी असेच गूढ असायचे. त्याचा अर्थ कोणी जाणावा. परंतु काळजीपूर्वक कानाने ऐकले तर अनेक अर्थ स्पष्ट होत असत. संतांचे बोल कधीच निरर्थक नसतात. सदा अर्थपूर्ण व गूढ असतात. त्यांची किंमत कोणी ठरवावी. संत आधी विचार करतात, मगच बोलतात. अशीच त्यांची नेहमीच रीत असते. बोलण्याप्रमाणे खरोखरच वागणे ठेवतात. या सर्वमान्य सिद्धांताप्रमाणे संतांचे वचन कधीही अर्थहीन नसते. लक्ष देऊन चांगले तपासून पाहिले तर त्याचा उलगडा होतो. असो, इकडे बाबा लेंडीवरून परत आले. नगारे व शिंगांच्या आकाराची वाद्य वाजू लागली. बापूसाहेब जोगांनी मध्येच तातडीने मुळ्यांना सुचविले, आरतीची वेळ झाली, मशिदीत येता का. म्हणून शास्त्री बुवांच्या सोवळेपणाला तो प्रसंग अवघड वाटला. परंतु त्यांनी उत्तर दिले की 3ऱ्या प्रहरी दुपारी 4 वाजल्यानंतर दर्शन घेऊ. जोग मग आरतीची तयारी करू लागले. इकडे मशिदीत बाबा परत येऊन आपल्या आसनावर बोलत बसले. सर्वांची पूजा होऊन सर्व साहित्यासह आरतीची सिद्धता झाली. इतक्यात बाबा म्हणाले, आणा, त्या नव्या बामणाकडून दक्षिणा आणा. हे ऐकून बापूसाहेब बुट्टी स्वतःच लगेच दक्षिणा मागायला गेले. मुळे नुकते स्नान करून सोवळे वस्त्र नेसून स्वस्थ मनाने आसन घालून बसले होते. त्यावेळी निरोप ऐकून मुळ्यांच्या मनात शंका आली. दक्षिणा मी कशासाठी द्यावी. मी अग्निहोत्री पवित्र ब्राह्मण. बाबा मोठे संत असतील
परंतु मी काय त्यांचा आज्ञाधारक शिष्य किंवा भक्त थोडाच आहे. माझ्याकडून दक्षिणा का बरे ते मागतात. अशा प्रकारे त्यांची मन द्विधा झाले. साईसारखे दक्षिणा मागतात, कोट्याधीश बुटी निरोप आणतात. मुळ्यांच्या मनात जरी आधी शंका आली तरी त्यांनी दक्षिणा बरोबर घेतली. मुळ्यांच्या मनात आणखीन संशय होता. आरंभ केलेले कर्म तसेच टाकून मशिदीत कसे जावे नाही पण म्हणता येत नव्हते. संशयी माणसाला निश्चितपणा नसतो. त्याचे मन सदा डळमळीत असते. त्याची प्रगती इकडेही नसते व तिकडेही नसते. आशांची त्रिशंकूसारखी स्थिती असते. शेवटी मुळ्यांनी जाण्याचा निश्चय केला. हा त्रिशंकू म्हणजे सूर्यवंशातील एक प्रसिद्ध राजा. विश्वामित्र ऋषीने त्याला स्वर्गात पाठवले, पण तेथे प्रवेश न मिळाल्यामुळे तो मध्येच लोंबकळत राहिला होता. मुळे सभा मंडपात गेले, पण ते दूर उभे राहिले. आपण सोवळे मशीद ओवळी बाबांजवळ कसे जावे. लांब राहून हात जोडून उजळूतून फुले बाबांवर टाकू लागले. इतक्यात त्यांच्या दृष्टीसमोर चमत्कार घडला. गादीवरचे बाबा अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मुळ्यांना आपले श्रेष्ठ गुरु घोलप स्वामी दिसू लागले. इतरांना नेहमीचे साई समर्थ दिसत होते, तर मुळ्यांच्या डोळ्यांना घोलपनाथ दिसत होते. ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत झालेले होते तरी मुळ्यांना फार आश्चर्य वाटले. खरे पाहता त्यांचे गुरु जरी समाधिस्थ होते तरी ते दृष्टीसमोर आलेले भासत होते. यामुळे मुळे अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात शंका येऊ लागली की स्वप्न म्हणावे तर झोपलेलं नाही, जागा आहे म्हणावे तर गुरु कसे समोर उभे राहिले आहेत. मनात असा गोंधळ कसा उठला. थोडा वेळ ते गप्पच झाले. आपण आपल्याला चिमटा घेऊन पाहिला व म्हणाले, हा प्रकार काही खोटा नव्हे. मनाला उगीच हा संशय का आला. सर्वांसकट तर मी येथेच आहे. मुळे जरी मूळचे घोलप स्वामींचे भक्त होते व बाबांविषयी शंकित होते, तरी यापुढे ते शुद्ध मनाने बाबांचे भक्त झाले. स्वतः सर्व जातीमध्ये श्रेष्ठ असे ते ब्राह्मण होते आणि वेदांग शास्त्रात प्रवीण होते. मशिदीत घोलप स्वामींचे दर्शन झाले म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते वर चढून गेले. आपल्या गुरूंच्या पायानं नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिले. तोंडातून शब्द निघत नव्हता. भगवी वस्त्र व भगवी छाटी यांसह घोलप स्वामींना पाहून मुळ्यांनी धावून त्यांच्या पायी लगेच मिठी मारली. त्यांचा उच्च वर्णाचा अभिमान गळाला. डोळ्यात अंजन पडले आणि आपल्या निरंजन गुरूंची भेट होऊन त्यांना जणू काय कुबेराचा खजिनाच प्राप्त झाला. त्यांची संशयाची भावना नाहीशी झाली. बाबांवर प्रीती जडली आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी साईच्या चरणांकडे टक लावून पाहत बसले. वाटले अनेक जन्मांची चांगली कर्मे फळास आली. त्यामुळे साई महाराजांची पावले दृष्टीस पडली आणि त्यांच्या चरणरूपी तीर्थात स्नान घडून दैवच उघडले. आरतीला जमलेल्या इतर लोकांना आश्चर्य वाटले की मुळे आधी लांबून फुले फेकत होते, ते आता बाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोके का बरे ठेवत आहेत. इतर लोक बाबांची आरती म्हणत होते, तर मुळे घोलप स्वामीचे नाव मोठ्याने घेऊन त्यांचीच आरती गात होते आणि त्या आनंदात प्रेमाने तल्लीन झाले होते. मुळ्यांची सोवळ्याची प्रतिष्ठा पार उडून गेली आणि अस्पर्शाची आठवणच राहिली नाही. साष्टांग दंडवत घालून त्याने आनंदाने डोळे मिटले. मग उठून डोळे उघडतात तो त्यांना घोलस्वामी अदृश्य होऊन त्यांच्या जागी साई समर्थांना दक्षिणा मागताना पाहिले. बाबांची ती आनंद स्वरूप मूर्ती पाहून मुळ्यांची चित्तवृत्ती तटस्थ झाली आणि आपली मूळ स्थिती ते विसरले. अशा प्रकारे साई महाराजांचे कौतुक पाहून मुळ्यांची तहानभूक नाहीशी झाली. आपल्या गुरुच्या दर्शनाने सुख पाहून त्यांना हर्ष झाला. मनाला समाधान होऊन त्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले आणि आनंदाश्रूंचे भरते येऊन बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला. दक्षिणा काय ती दिली. पुन्हा चरणी मस्तक ठेवले आणि डोळ्यात प्रेमांचे अश्रू येऊन शरीर रोमांचित झाले. गळा भरून आला आणि मनात अष्टभाव दाटला आणि म्हणाले, मनाचा संशय फिटला आणि वर आपल्या गुरूंचे दर्शन झाले. बाबांची ही अलौकिक लीला पाहून मुळ्यांसकट सर्व लोक गहिवरले. या अनुभवाने मग त्या सर्वांना गेरूचा अर्थ समजला. हेच साई, हेच मुळे, मग हे मध्येच कसे बदलले याचे ते मनात आश्चर्य करू लागले. बाबांचे कौशल्य कोणाला समजणार. त्यांची लीला अगाध आहे. असेच एक मामलेदार साईनाथांच्या इच्छेने बरोबर एका डॉक्टर मित्राला घेऊन शिर्डीस यायला निघाले. डॉक्टर जातीने ब्राह्मण असून श्रीरामाचे उपासक होते. स्वतः सद्वर्तनी असून स्नानसंध्या व शास्त्राने सांगितलेल्या आचरणाचे नेम निर्बंध पाळण्याची त्यांना आवड होती. साईबाबा मुसलमान आहेत व आपले आराध्य दैवत सीतापती श्रीराम आहेत, तेव्हा आपण साईबाबांना नमस्कार करणार नाही हे त्यांनी मित्राला आधीच सांगून ठेवले होते.
मुसलमानाच्या पायाला नमन करणे मनाला पटत नाही, म्हणून शिर्डीला जाण्यासाठी सुरुवातीपासूनच मी साशंक होतो, असेही ते म्हणाले होते. पाया पडा हा आग्रह कोणीही तुम्हाला करणार नाही किंवा हट्ट धरणार नाही. कोणी आग्रह करेल असा समज तुम्ही करून घेऊ नका आणि शिर्डीला जाण्याचा बेत मनात पक्का करा. बाबा देखील स्वतःला नमस्कार करा असे म्हणणार नाहीत. अशा प्रकारचे आश्वासन मामलतदाराने दिल्यावर डॉक्टरांना जाण्याची इच्छा झाली. मग मित्रांच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळा संशय दूर सारून आणि दृढ निश्चय करून ते दर्शन घेण्याकरता निघाले. परंतु आश्चर्याची गोष्ट की ते जेव्हा शिर्डीत आले आणि मशिदीत गेले तेव्हा प्रथम त्यांनीच लोटांगण घातले. त्यांच्या मित्राला खूप आश्चर्य वाटले. त्याने प्रश्न केला, आपण केलेला निश्चय कसे विसरलात? आमच्या आधीच मुसलमानाला लोटांगण कसे घातले? मग ते डॉक्टर आश्चर्यकारक गोष्टी सांगू लागले. मी श्यामवर्ण, सुंदर व कोमल व सुरेख श्रीरामाचे रूप पाहिले आणि लगेच शुद्ध मनाने नमस्कार केला. तेच पहा आसनावर बसले होते, सर्वांशी बोलत होते आणि अर्ध्या मिनिटात साईरूप दिसू लागले. म्हणून मी आश्चर्यचकित झालो. हे काय स्वप्न म्हणावे? हे कसले मुसलमान? हे तर योगसंपन्न अवतार पुरुषच असावेत. चोखामेळा जातीचा महार होता, रोहिदास सांभार होता व सजन कसाई हिंसा करणारा होता. त्यांच्या जातीचा विचार कशाला करायचा? केवळ जगावर उपकार करण्यासाठी, जन्ममरणांचा फेरा चुकविण्यासाठी आपले निर्गुण निराकार रूप टाकून हे संत जगाला आकाराला आले आहेत. हा तर प्रत्यक्ष इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. हा क्षणात साई तर क्षणात श्रीराम होतो. माझा मीपणाचा खोटा समज त्याने दंडवत प्रणाम करून नष्ट केला. असो, दुसऱ्या दिवशी डॉक्टराने व्रत घेतले की जोपर्यंत साईनाथ कृपा करीत नाहीत तोपर्यंत मशिदीत पाऊल ठेवायचे नाहीत आणि ते शिर्डीत उपवास करीत राहिले. अशा प्रकारे 3 दिवस गेले आणि 4था दिवस उजाडल्यावर काय गोष्ट घडली ते नीट लक्ष देऊन ऐका. खानदेशात राहणारा डॉक्टरांचा एक मित्र अकस्मात साईबाबांच्या दर्शनाला तेथे आला. त्याची 9 वर्षांनी भेट झाली म्हणून पोटात अत्यंत आनंद मावत नव्हता. डॉक्टर सुद्धा त्या मित्राच्या पाठोपाठ मशिदीत दर्शनाला गेले. जाताच नमस्कार केल्यावर बाबांनी डॉक्टरांना विचारले, का डॉक्टर, कोणी तुला बोलवणारा आला होता का? मग का आलास? सांग मला. असा बोचक प्रश्न ऐकून डॉक्टर ओशाळले. आपल्या केलेल्या निश्चयाची आठवण झाली व मनात पश्चाताप पाहून खेद करते झाले. परंतु त्या दिवशी मध्यरात्री त्यांच्यावर बाबांची कृपा झाली आणि झोपेत असताना परमानंद स्थितीची गोडी चाखली. पुढे डॉक्टर आपल्या गावी परत गेले तरी त्या संपूर्ण स्वानंद स्थितीचा अनुभव त्यांना 15 दिवस येत राहिला आणि त्यांची साईचरणी भक्ती वाढली. असेच साईचे एक अनेक नवे अनुभव सांगता येतील आणि ग्रंथाची थोरवी वाढेल. परंतु पाल्हाळ बांधण्याच्या भीतीने आवर्त घेतो. आरंभीची मुळ्यांची कथा ऐकून श्रोत्यांच्या चित्ताला आश्चर्य वाटेल, परंतु त्यातील सार व शिकवण त्यांनी समजून घ्यावी. जो जो त्याचा गुरु असेल त्याच्याच ठिकाणी दृढ विश्वास असावा, दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नसावा. हाच मतितार्थ मनात ठसविला पाहिजे. त्यापेक्षा बाबांच्या या लीलेत आणखी कोणताही हेतू मला दिसत नाही. कोणी कसाही विचार करो, परंतु अर्थ हाच निघेल. कोणाची कीर्ती कितीही असो, आपल्या गुरुची मुळीच नसो, तरी देखील आपल्या गुरुच्या ठिकाणीच विश्वास असला पाहिजे. हाच येथील उपदेश आहे. पोथी पुराण शोधू गेले तरी त्यात हाच उपदेश सगळा भरलेला दिसतो. तरी पण अशी खुणगाट उपटल्याशिवाय विश्वास बसत नाही. आपला स्वतःचा पक्का विश्वास नसूनही स्वतःला आत्मनिष्ठ म्हणून मिरवतात. त्यांच्या जन्माचे सगळे कष्ट ठिकठिकाणी स्पष्ट दिसतात. इदं च नास्ति परं च नः. हेही नाही आणि तेही नाही. सदा मनाला चिंता, एक क्षणही मनाला शांती नाही आणि मुक्त म्हणून फुशारकी मारतात. असो, पुढील अध्यायाची गोडी यापेक्षाही चांगली आढळेल. वारंवार घेतलेले साईचे दर्शन अमर्याद आनंदाचा भोग मिळवून देते. भक्त भीमाजी पाटलाचा क्षयरोग कसा घालविला आणि त्याचा नानासाहेब चांदोरकरांवरचा भरवसा बाबांनी दृष्टांत देऊन कसा पटविला हे कळेल. केवळ दर्शनाचा असा हा प्रताप आहे. जो केवळ दर्शन घेतल्याने पापमुक्त करतो तो या लोकातील भोग पदरात घालतो आणि परलोकातील भोगही भरपूर देतो. योगी जनांना दृष्टीपात नास्तिकांनाही पापापासून पूर्णपणे मुक्त करतो. तर आस्तिकांची गोष्ट काय सांगावी, ते सहजच पापमुक्त होतील. ज्याची ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेली आहे त्याला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झालेले आहे.
अशा महात्म्याची दृष्टी ज्यावर पडेल तो पार करून जाण्यास कठीण पापही तरून जाईल. अशी बाबांची समजू न शकणारी कळा आहे. बाबांचे तुम्हावर प्रेम आहे म्हणून जाणते नेणते सर्व तुम्ही शुद्ध मनाने ऐका. जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा असतो, जेथे जीवांना बाबांचा लळा असतो, तेथेच खरा मायेचा उमाळा प्रगट होतो. तेथे श्रवणाची मौज असते. अनन्य भक्तांकरिता जे निश्चित आश्रयस्थान आहेत त्या साईंच्या चरणांना हेमाड नमन करतो. त्यांच्या करणीला पार नाही. संसाराच्या जन्ममरणाचे भय दूर करण्यास ते समर्थ आहेत. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री संत घोलप रामदर्शन नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.